गुड मॉर्निंग. अजून पाऊस पडतो आहे, त्यामुळे लाईव्ह मुलं अजून कोणी आलेले नाही. रात्रभर पाऊस चालू होता ना. असं आहे का? आणि ट्रॅफिक पण आहे ना रस्त्यानं. पाऊस असला की जास्त ट्रॅफिक असते. आता मीच किती पटापट आलेला आहे, इकडनं अशी तशी गाडी घालत. आपण करू सुरुवात. बरोबर, आपल्या इथपर्यंत आलं होतं कालच्या दिवशी. वेतन भत्ते बघितले होते आपण. 2,80,000 सरन्यायाधीशाचे असतात वेतन, आणि इतर न्यायाधीशाचे किती बघितले होते आपण? 2,50,000. बरोबर. आणि असं सांगितलं, निवृत्तीनंतर कुठल्याही न्यायालयामध्ये वकिली करता येत नाही. बरोबर. सर्वोच्च न्यायालयातील कोणत्याही न्यायाधीशात निवृत्ती, भारतात कोणत्याही न्यायालयामध्ये वकिली करता येत नाही. इथपर्यंत होता आपण आलेले. तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. सर्वोच्च न्यायालय संपलं. न्यायालय संपलं की मी तुम्हाला वाचायला वेळ देईन. अजून काय घ्यायचं, येथील मुलं तोपर्यंत आले तर मग आपण टेस्टचा अरेंजमेंट सुद्धा करू. तरी मी त्यांना सांगून ठेवतो, 5-6 काढून ठेवा. आलाय बस. मराठीच्या 4-5 टेस्ट काढून ठेवा. हां झालीच आहे. हो चालू झाली. हो 1 वाजेपर्यंत. हां तुमचं उद्या पेपर आहे ना? पेपर आहे पण लेटेस्ट करत आहे डोक्याला. मला सांगतो जरा तेच जरा मेडिकल. असं का? चालेल. हो 12ला तुम्ही नाहीत ना? नाही 1ला होतो. हो हां पाठवलेले होते मराठीचा पेपर. यांच्याजवळ पण असते मॅडमांजवळ. हां 5-6 काढून ठेवा फक्त. कारण एका तासानं पण आणल्या तरी पण मग 3 तास कंटिन्यू 1 तास त्याची पेपर घे, मग परत शिकवत, म्हणजे बोर पण नाही होणार. मराठी. हो हो आजच आला वाटतं. किती दिवसानंतर का पहिल्यांदा असतो? हां माझं पहिले लेक्चर केलं होतं का? असं आहे बघा. हे चालू होतं आपलं सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र चालू होतं. रवी गुड मॉर्निंग. 3 प्रकारात सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र विभागण्यात आलेले आहे. 3 प्रकार आहे. आता कोणकोणते प्रकार आहे बघा. एक पहिला प्रकार आहे प्रारंभिक. नंतर पुनर्निर्णयात्मक, म्हणजे पुनर्निर्णय सुद्धा देऊ शकते स्वतःचा निर्णय दिल्यावर, किंवा दुसऱ्या न्यायालयाने कधी निर्णय कधी दिला असला तर सर्वोच्च न्यायालय त्याचा निर्णय देते. नंतर काय आहे, सल्लादायी अधिकार क्षेत्र असं आहे. मग प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये कलम किती आहे? 131 आहे. तुम्हाला फक्त इतकंच महत्वाचं आहे, प्रारंभिक अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्राचं कलम किती, इतकंच महत्वाचं आहे. कलम 131. मी तुम्हाला कलम पण सांगितलेले होते. अजून काही दिवसांमध्ये, म्हणजे येणाऱ्या 5-7 दिवसामध्ये आपला चार्ट पण येणार आहे प्रॉपर फक्त कलमांचा. तेवढं करून टाकायचं. भरतीसाठी, सरळ सेवेसाठी राज्यघटना भरपूर. नंतर भाग 1 करायचं, भाग करायचं, परिशिष्ट करायचे. हां आता 5-7 दिवसामध्ये झाला आहे ना. इतिहासचा पण तसं येणार आहे, पूर्ण सनावळा येणार आहे. तुम्हाला जे शिकवलं तो पूर्ण चार्ट येणार आहे. त्याचे 2 चार्ट आहे. हां हां नाही ते येईल आपला चार्ट येईल. इतिहासचा एक चार्ट येईल. इतिहासचे 2 चार्ट येणार आहे. एक याचा चार्ट येणार आहे कलमांचा, आणि जॉग्राफीचा चार्ट येणार आहे. चार्ट आपले 5-7 दिवसामध्ये येऊन जाईल. पुढच्या 8 दिवसांमध्ये चार्ट येईल. आणि मी बाहेर दुकानावर किती रुपयाला भेटत असले तरी पण तुम्हाला
जितक्या प्राईज मध्ये पडलेला आहे तितक्या प्राईज मध्ये देईल मी, असं आहे आपल्या विद्यार्थ्यांना. असं करेल कारण तुम्हाला मी शिकवलेलं आहे ना त्यामुळे. बघा प्रारंभिक अधिकार क्षेत्र काय, जे खटले भारतातील इतर कोणत्याही न्यायालयात दाखल करता येत नाही ते डायरेक्ट कुठल्या न्यायालयात दाखल होतात, सर्वोच्च न्यायालय. म्हणजे सुरुवातीलाच कुठल्या न्यायालयामध्ये दाखल होतात, सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल होतात. त्याला काय म्हणतात, त्या खटल्यांना काय म्हणतात, प्रारंभिक अधिकार क्षेत्रात आलेले खटले असे म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे, सुरुवातीला त्या न्यायालयामध्ये येतात. नंतर भारत सरकार, आता असे कोणकोणते खटले असतात बघा, भारत सरकार विरुद्ध एक किंवा अधिक घटक राज्य खटला असला ते उच्च न्यायालयामध्ये चालून थोडी चालणार आहे. भारत सरकार हे 1-2 घटक राज्य कधी पकडले त्यांचा विरुद्धचा खटला डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये चालतो. नंतर भारत सरकार एक किंवा जास्त घटक राज्य विरुद्ध एक किंवा अनेक घटक राज्यांमधलाही जो खटला आहे हा सर्वोच्च न्यायालयामध्ये चालतो. इतर न्यायालयांमध्ये त्याला दाखल करता येत नाही. 2 किंवा अधिक घटक राज्यांमधील वाद तो बी चालतो. नंतर राष्ट्रपती असो, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या निवडणुकी संबंधीचा वाद उच्च न्यायालयामध्ये चालत नाही, डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरुवातीला तो चालतो. नंतर कोणत्याही केंद्रीय कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला आहे. कायदा केलेला आहे हा घटनेला अनुसरून आहे का ते बघितलं जातं, तो डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये चालतो. आता बघा असं प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे. नंतर कलम 32 नुसार आपण बघितलं होतं काय आहे, घटनात्मक उपाययोजना. हा सर्वोच्च न्यायालय हेच मूलभूत हक्काचे काय आहे, संरक्षक आहे, असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. मग प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये काय काय खटले येतात, घटक राज्यांमधले वाद, घटक राज्यांमधले विरुद्धचे खटले, नंतर निवडणुकी संबंधीचे वाद, नंतर घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार, हे सर्व प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये येतात. नंतर कलम 132 आहे पुनर्निर्णयात्मक अधिकार क्षेत्र आहे, ॲपिलेट या लय उशिरा बघा, पुनर्निर्णयात्मक अधिकार क्षेत्र आहे, पुढील खटल्यांचा समावेश होतो. बघा कलम 132 नुसार घटनेचा अर्थ लावण्यासंबंधीचे खटले येतात. नंतर कलम 133 आहे दिवाणी दाव्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा अपीलाचा अधिकार आहे. दिवाणी दाव्यांच्या बाबतीत उच्च न्यायालय निर्णयावर अपीला विरुद्ध पुनर्निर्णय देता येणारे अधिकार आहे. म्हणजे एखाद्या याच्या संबंधित वाद कधी असले, पैशांसंबंधी, बरोबर, उच्च न्यायालयात कधी खटला कधी चालत असला, उच्च न्यायालयाने निर्णय पण कधी दिला असला तर तो कुठल्या न्यायालयात देता येतो, सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करता येते. नंतर बघा 134 मध्ये फौजदारी दाव्यांबाबत सर्वोच्च न्यायालयात अपील करता येतो. उच्च न्यायालयातून आपण फौजदारी दावा असला की सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करू शकतो. 134 नुसार उच्च न्यायालयासाठी अपीलासाठी प्रमाणपत्र लागतं, ठीक आहे बरं का. अपील करण्यासाठी विशेष सूचना लागते. हे बाकीचे कलम तुमच्या काही लक्षात नाही ठेवले तरी चालेल, पण हे 100, 1000, 1% एवढे लक्षात ठेवायचे. 143 कलम राज्यसेवेला विचारलेलं होतं आणि कुठल्याही एक्झामला विचारलेलं जातं. सल्लादायी अधिकार क्षेत्र म्हणजे सार्वजनिक दृष्ट्या महत्वाच्या मुद्द्यांवर राष्ट्रपती काय करतात, सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागतात आणि सर्वोच्च न्यायालय ते देते, परंतु तो सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतो. म्हणजे ऐकायचंच का नाही, ते सल्ला देते पण राष्ट्रपतींवर तो काय असतो, बंधनकारक नसतो. लक्षात आलं का. हे कलम 143 आहे. कलम 137 मध्ये बघा न्यायालयीन पुनर्विलोकन, हे बाई हे पण कलम विचारलेलं आहे, खूप महत्वाचं आहे. राज्यसेवेला एकाच टायमाला 2-2 कलम विचारली होती. हेच घटनेने न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आहे, लक्षात ठेवायचा आहे. न्यायिक पुनर्विलोकन अर्थ बघा काय आहे, संसदेने केलेला कायदा, कार्यकारी मंडळाचा आदेश घटनात्मक तरतुदीशी सुसंगत आहे किंवा नाही हे तपासण्याचा सर्वोच्च न्यायालयाला अधिकार मिळालेला आहे. म्हणजे त्याला काय म्हणतात, न्यायिक पुनर्विलोकन असे म्हणतात. म्हणजे एखादी कायदा कधी संसदेने कधी केला आहे असला तो घटनात्मक तरतुदीशी सुसंगत आहे किंवा नाही, बरोबर, हे तपासते.
त्याला काय म्हणतात, न्यायिक पुनर्विलोकन. हे असं कलम विचारलेलं होतं. खालीलपैकी न्यायिक पुनर्विलोकन चा अर्थ काय आहे, असाही प्रश्न राज्यसभेला विचारलेला होता, कंबाईनला पण विचारला होता. तुम्हाला लिहिण्याची गरज नाही, चार्ट देईल मी तुम्हाला लवकरच, 5-7 दिवसामध्ये येतोय. तयार झालेले आपले, हिस्ट्रीचा पण तयार आहे, 2 हिस्ट्रीचे तयार आहे, एक जॉग्रफीचा आणि एक पॉलिटीच्या कलमांचा तयार आहे. एक असा मोठा तुम्हाला लावता येऊ शकतो. हां, मी तुम्हाला कालच सांगितलं, एकच पेज आहे एवढाला, रीडिंगमध्ये बी लावता येऊ शकतो, भिंतीवर चिपकवू शकता, रीडिंगमध्ये लावू शकता. तो याच्यामुळे की तुम्हाला सर्व ते लक्षात राहील. इतिहास पण अख्ख्या सणावळा दिलेला आहे, सर्व बिलकुल तुम्हाला जेवढं शिकवलेलं आहे ना तेवढं भारी बनवलेलं आहे. आणि मी तुम्हाला मूळ जेवढी किंमत आहे तेवढ्या तिच्यात दे, म्हणजे दुकानावर जेवढ्या रुपयात विकतात, दुकानावर 30 रुपयाला विकतील, त्याला तुम्हाला मी किती रुपये किंमत लागते ते सांगेन. मला असं वाटतं 12-1 रुपये लागेल त्याची, मायनस घेणं सर्व जाऊन, त्यांचा खर्च गिरता जाऊन. क्लासवाल्यांचा येईल तो, माझा असलं मी फ्रीमध्ये पण तो येतोय. असं आहे, 2 माझ्या मिसेसनं लिहिलेले आहे इतिहासचे, आणि मी पॉलिटीचा आणि जॉग्रफीचा लिहिलेला आहे. असं आहे, तो डेटा आपला, जो डेटा आहे तुम्हाला जो घेतलेला होता तो मस्त तयार बी झालेला आहे तो, फक्त त्याचं प्रूफ रिडिंग करायचं बाकी आहे. असं आहे, सर्व रीडिंगमध्ये मी स्वतः जाणार आहे द्यायला, मुलांना सांगणार आहे, कारण नाव झालं पाहिजे. त्यामुळे हाय तेवढ्या, मी सरांना सांगितलं, पैसे कमवायचे नाही, हाय तेवढ्या किमतीमध्ये फक्त नाव झालं पाहिजे. एकदा माझं नाव झालं की मग मुलं किती लेक्चर लावतील. असं आहे. बघा, सर्वोच्च न्यायालय अशा कायद्याची केवळ घटनात्मक वैधता तपासते, त्याविषयी निर्णय देण्याचा अधिकार त्यास लागू नाही. म्हणजे अशी घटना झाली होती 1803 मध्ये अमेरिकेत मलबार विरुद्ध मेडिसिन सर्वप्रथम न्यायिक पुनर्विलोकनाची सुरुवात झाली होती. प्रश्न तुम्हाला असा विचारला जातो आता इथे, सर्वप्रथम जगामध्ये न्यायिक पुनर्विलोकनाची सुरुवात कोणत्या देशामध्ये झाली होती? कोणत्या देशामध्ये झाली होती? अमेरिकेमध्ये झाली होती. लक्षात ठेवायचंच आहे, ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. अमेरिकात झाली होती न्यायिक पुनर्विलोकनाची सुरुवात. मी जशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न सांगतो तशा पद्धतीने प्रश्न सुद्धा विचारायचा आहे. आपल्या अर्धा 1 तासानंतर आपली टेस्ट पण होईल. टेस्ट झाले की परत आपण शिकवू, म्हणजे 3 तास लेक्चर आहे तर तुम्हाला बोर पण होणार नाही. मराठीची टेस्ट घेणार आहे मी, आणि मराठीची टेस्ट झाली की 15-1 मिनिटं आपण त्याचं डिस्कशन घेऊ. एकदम कठीण टेस्ट काढलेली आहे, ते पण कठीण याच्यामुळे काढलेली मी की तुम्हाला 50 क्वेश्चन पैकी कधी 25 बी कधी पडले तर समजून घ्यायचं पोलीस भरतीला सरळ सोहळा पैकीच्या पैकी पडते. 20-22 बी कधी आले तर समजून घ्यायचं तुम्हाला 20-18 कधी प्रश्न बरोबर कधी आलेत तर समजून घ्यायचं तुमचा 1-2 प्रश्न जाईल. म्हणजे हटकून काढलेले आहे, कारण मी तुम्हाला त्या लेवलचं शिकवलेलं आहे. म्हणजे सर्व एक्झाम कशा कव्हर होतील. आणि यावेळेस पहिली टेस्ट सिरीज आहे आपली ही, तर मी याच्यामुळे ते सर्वात जास्त तुम्हाला शब्दधनवर काढलेले आहे. ते तुम्हाला वाचायला दिले होते ना, म्हणजे मूळ ग्रामरचे कमी प्रश्न टाकलेले आहे, कारण शब्दधन तुम्ही वाचायला पाहिजे. बरोबर, समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, घेणे तुमचं वाचलं किती झालं आहे ते पाहण्यासाठी. नंतर अजून एक टेस्ट काढतोय, ते टाईप करायला वेळ लागतो थोड्या, ते टेस्ट प्रॉपर आपली याच्यावर राहील, ग्रामरवर आहे पूर्ण. सर्व ग्रामर 50चे 50 क्वेश्चन ग्रामरवर राहतील. यामध्ये जवळजवळ 35 एक प्रश्न इथे जवळजवळ 30 एक क्वेश्चन आपण शब्दजनवरच घेतलेले. असं आहे, म्हणजे ते तुम्ही घरी वाचताय का नाही ते चेक करण्यासाठी. नाही तर मला पहिल्यांदा ते पण घेता आले असते ग्रामरचे, पण पहिल्यांदा मी तुम्हाला ही दिली आहे. बघा, नंतर अभिलेख न्यायालय, तुम्हाला असाच प्रश्न विचारला तो, अभिलेख न्यायालय, सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे, याचं कलम सांगा. तुम्हाला काय सर्व प्रश्न, सर्व एक्झामला असेच क्वेश्चन विचारतात. मग कलम किती आहे? 129 आहे. आणि उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे, त्याचं कलम सांगा. कलम 215 आहे.
अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. बघा आता सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे. अर्थ काय आहे? सर्वोच्च न्यायालयाचे अभिलेख भारतातील सर्व न्यायालयात साक्षीच्या रूपाने स्वीकारले जातील आणि त्या अभिलेखाच्या प्रामाणिकतेविषयी कुठेही कोणतीही शंका उपस्थित केली जाणार नाही. लक्षात ठेवायचं, एकदा सर्वोच्च न्यायालयाचा एखादा ड्राफ्ट आला त्यावर शंका उपलब्ध करायचं नाही. हे चुकीचं आहे, हे काय आहे, हे प्रमाणितच आहे, कायद्याला धरूनच राहणार आहे. म्हणून आता तुम्ही पण बघता न्यूजपेपर मध्ये न्यूज चालू असतात तेव्हा हे राजकीय नेते काय म्हणतात, आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. बरोबर ना? विश्वास ठेवावाच लागतो, कारण ते पूर्ण घटना कोणावर अन्याय होऊ नये देत. न्यायालयावर विश्वास आहे. बरोबर ना? म्हणजे बघा, अभिलेखाच्या प्रामाणिकतेविषयी कुठेही कोणतीही शंका उपस्थित केली जाणार नाही. हे अभिलेख न्यायालयाचा अर्थ होतो. शंका उपस्थित करायची नाही. जे आहे जे कायद्याला धरूनच होईल असं आहे. म्हणून अभिलेख न्यायालय हे बघा, अभिलेखचा अर्थ काय होता? रेकॉर्ड. जे रेकॉर्ड आहे तेव्हा ते काय आहे? प्रमाणितच आहे. शंका उपस्थित केली जाणार नाही. रेकॉर्ड कोर्ट म्हणतात. कलम किती आहे अभिलेख न्यायालयाचं? 129. लक्षात ठेवायचं आहे. नंतर सर्वोच्च न्यायालयाचे श्रेष्ठत्व दिले आहे. कलम 141 मध्ये काय म्हणतात? सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा देशातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक राहील. कारण ते सर्वोच्च न्यायालय, बरोबर आहे ना? बंधनकारक राहील. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोणाकडून होतात? राष्ट्रपतींकडून होतात. आपण बघितलेलं आहे ऑलरेडी कालच्या दिवशी. त्यांचे वेतन आणि भत्ते हे कुठून जातात? आपण कलम 112 मध्ये 111 मध्ये 113 मध्ये बघितलेलं होतं आपण, बरोबर ना? 113 मध्ये वेतन भत्ते कुठून जात असतात? एकत्रित आणि संचित निधीतून जात असतात. मी तुम्हाला सांगितलं होतं. मग राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संसद सदस्य, सर्वोच्च न्यायालय, कॅग, महालेखापाल यांचे सर्व जे मोठे मोठे आहे त्यांचे सर्वांचे वेतन कुठे जातात? एकत्रित आणि संचित निधीतून दिले जातात. त्यांना पदावरून सहजासहजी काढता येते का? नाही. आपण हे पण बघितलं, 2/3 बहुमत लागतं तेव्हा ते पदावरून जाऊ शकतात. बघा, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवृत्ती व राजीनाम्यानंतर कोणत्याही न्यायालयात वकिली करता येते का? वकिली करता येत नाही. तुम्हाला मी काल पण हे सांगितलेलं होतं. बघा आता सर्वोच्च न्यायालयाचे विशेषाधिकार मध्ये कलम 142 आहे. आता हे घटनेच्या मसुद्यात कलम 118 म्हणून समाविष्ट अनुच्छेद बघा कधी करण्यात आले? 27 मे 1949 रोजी 142 चा स्वीकार करण्यात आला आहे. यांनी सांगितलं होतं, घटनाकारांनी सर्वोच्च न्यायालयात हा विशेषाधिकार अपवादात्मकरित्या वापरण्यास अनुमती दिलेली आहे. म्हणजे ज्या वेळेस कुठलाही अधिकार म्हणजे निर्णय देण्यासाठी नाही एखादा उल्लेख नसला तर विशेष अधिकार म्हणून म्हणजे त्यावर ते विचार करू शकतात आणि तो निर्णय तेव्हा ते देऊ शकतात. त्याला विशेष अधिकार असे म्हणतात. लक्षात ठेवा, कुठेही उल्लेखच नाही, राहून गेलेला आहे किंवा काहीतरी घटना अशी उद्भवलेली आहे, मग ह्या खटल्यांवर निर्णय कोण देईल? मग एखादे विशेष अधिकार पाहिजे. मग त्याचा विशेष अधिकार मध्ये समावेश होतो आणि तो कलम 142 नुसार हा काय केला आहे? सर्वोच्च न्यायालयाचा विशेषाधिकार बनलेला आहे. बघा, विशेषाधिकाराचा वापर केलेली उदाहरणे कशी आहे? बघा, प्रेमचंद गर्ग विरुद्ध अबकारी आयुक्त उत्तर प्रदेश अलाहाबादचा खटला होता. हा खटला होता. बघा, राम जन्मभूमी बाबरी मस्जिद विषयीचा वाद होता. अजून हा खटला होता. राजीव गांधी हत्याकांड सिद्ध दोष गुन्हेगार AG पेरा हरिवलनची सुटका ह्या खटला होता. असे खटले वापरलेले होते, विशेषाधिकारासंबंधी वापरलेले होते. तुम्हाला काही महत्वाचं नाही त्यामुळे मी याला शॉर्टकट मारला. असं आहे. कलम 145 काय म्हणतात? बघा, उच्च न्यायालयाचे नियम आहे. 1950 मध्ये 66 व 13 मध्ये सुधारणा झाली आणि 2014 मध्ये काय झाले बरं? सुप्रीम कोर्ट रूल्स 2013 अस्तित्वात आला. हा रूल्स ते पण तुम्हाला काही महत्वाचं नाही. 6 बार काउन्सिल म्हणून निवडले जाणार होते न्यायाधीश आणि हे न्यायाधीश राहणार होते. ठीक आहे, ते काही लक्षात ठेवण्याची तुम्हाला गरज नाही. बघा, आता सर्वोच्च न्यायालयाच्या घडामोडी हे 100% लक्षात ठेवा. तुम्हाला प्रश्न विचारला जातो, पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या सर्वोच्च न्यायालयात? कोण होत्या? मीरा साहेब
फातिमा बीबी हे बाई 1988 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होत्या. पहिले दलित न्यायाधीश कोण होते? लक्षात ठेवायचं आहे. दलित न्यायाधीश किंवा सरन्यायाधीश कोण होते? कोण होते? न्यायमूर्ती के जी बालकृष्णन हे होते. पहिले फारसी सरन्यायाधीश कोण होते? बघा, एच एस कापडिया हे बाय हे होते. लक्षात ठेवायचे आहे. या घटना आहे. आता हे बिल हे रद्द झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला त्याची गरज नाही. बघा, विधेयक रद्द झालेले आहे आणि जे विधेयक रद्द झालेले आहे त्याची गरज नाही. तात्यानं पण काढून टाकायला पाहिजे ते पुस्तकावरून, कारण त्याची गरज नाही. हे सर्वच रद्द झालंय. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाची रचना अशी करण्यात आली होती. सरन्यायाधीश अध्यक्ष राहणार होते. अशा पद्धतीने हे झालं होतं. हे पूर्णचं पूर्ण रद्द झालेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. आता पुढे बघा, न्यायालयीन सक्रियता बघू. या संकल्पना बघा, या संकल्पनेनुसार न्यायालयाकडून संविधानातील न्याय समता या तत्वांची पूर्तता केली जाते. बघा, ही न्यायालयीन सक्रियतेचा हे महत्वाचं आहे. हा प्रश्न राज्यसभेला कंबाईनला विचारलेला होता. म्हणजे बघा, महिला असो, बालके असो, दुर्बल घटक असो, आदिवासी, शेतकरी, कामगार यांना कायद्याचे संरक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. थोडक्यात बघा, न्यायालयीन सक्रियता म्हणजे काय? बघा, सामाजिक परिवर्तनाची दृष्टी ठेवून एखाद्या कायद्याचा अर्थ लावणे म्हणजे न्यायालयीन सक्रियता. सामाजिक परिवर्तन, मग सामाजिक परिवर्तन करायचं असेल तर कोणाची प्रगती होणे गरजेचं आहे? महिला, बालके, दुर्बल घटक, आदिवासी, शेतकरी, कामगार, अजून बरेचसे लोक येतात यामध्ये. यांचं प्रगती होणे गरजेचं आहे. म्हणून म्हणतात सामाजिक परिवर्तनाची दृष्टी ठेवून कायद्याचा अर्थ लावणे म्हणजे काय आहे? न्यायालयीन सक्रियता. प्रश्न विचारून झालेला आहे. जनहित याचिकावर पण प्रश्न विचारलेला आहे. खूप महत्वाच्या कन्सेप्ट आहे न्यायालयीन सक्रियता, जनहित याचिका. बघा, जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाद्वारा न्यायालयीन सक्रियता ही संकल्पना 1979 मध्ये स्वीकारली आणि बघा, न्यायमूर्ती व्ही.आर. कृष्ण अय्यर यांनी PIL ही संकल्पना, म्हणजे PIL चा काय अर्थ होतो? जनहित याचिका, ही संकल्पना रूढ केली आणि 81 मध्ये न्यायमूर्ती Y.V. चंद्रचूड आणि P.N. भगवती यांनी बघा, SP गुप्ता विरुद्ध युनियन ऑफ इंडिया खटल्याची संकल्पना विस्तारित रूप दिले. प्रश्न असा विचारला होता मागच्या वेळेस, तुम्ही मी डायरेक्ट तुम्हाला राज्यसेवेचे सुधारणा देतोय. अक्षरशः कंबाईनले पण विचारलेला आहे, सरळ सेवेला पण विचारलेला आहे. राज्यसेवेला असा प्रश्न विचारला होता, जनहित याचिका किंवा न्यायालयीन सक्रियता ही संकल्पना कोणी स्वीकारली? असा प्रश्न आला होता. कोणी स्वीकारलेली होती? बघा, म्हणजे रूढ कोणी केली होती? कृष्ण अय्यरने, व्ही.आर. कृष्ण अय्यरने. आणि हाही क्वेश्चन विचारलेला होता, ही ब्रॉड कोणी केली, विस्तारित रूप कोणी दिली होती? तर चंद्रचूड आणि भगवती यांनी ही ब्रॉड रूप दिलं होतं जनहित याचिकेला. असे प्रश्न विचारले जातात मित्रांनो. आपल्याला असं वाटतं की आपल्याला प्रश्न हे पूर्ण वाचावं लागतं. तुम्हाला आता क्वालिटी असा विषय तुम्ही स्वतःही वाचला तरी पण होतो, परंतु नेमका कशावर बोट ठेवायचं आहे? एकदाचा तुम्हाला धागा सापडला, मग ते तुमची सरळ सेवा असो का राज्यसेवा असो किंवा कंबाईन असो, तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही पास व्हायचा. मी तुम्हाला काल पण सांगितलं, मला 100% असं वाटतं की तुम्ही हे पण पास असाल, PSI सुद्धा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. नोव्हेंबरमध्ये एक्झाम आहे. 100% मी तुम्हाला मार्गदर्शन करेन, तुम्ही 100% पास असाल. हे तर कराच, म्हणजे सरळ सेवा तर द्या. मी तर म्हणतो कुठलीही द्या. आताही मी तुम्हाला फॉर्म भरायला सांगितला होता, बरोबर आहे का नाही? तूच टाकलं होतं ना ग्रुपला, तो फॉर्म भरला होता. तुमच्यापैकी काही लोकांनी तर भरला पण नसणार. इथला चांगले पगार होता, त्याला काहीतरी 48,000 पेमेंट होता, 47,000 पेमेंट होता, आणि पुण्यामध्ये नोकरी होती, भारी होते, लागून गेले असते. दुसरं काहीच नाही. तुमचे क्लास पण चालू होते, परीक्षा अजून तोंडावर, तुमचं परत पण होणार आहे. अजून तुमचं भूगोल होणार आहे, बरोबर आहे का नाही? अजून तुमचा इतिहास होणार आहे.
बरोबर. आता तुमचं मराठी ताजं ताजंच झालं होतं, गणित तुमचं ताजं ताजं झालं होतं. बरोबर. आपल्याला फक्त एक जागा पाहिजे होती, 246 जागा तुम्हाला असं वाटतं कमी आहे, पण ह्या राज्यसभेच्या दृष्टिकोनातून किंवा कंबाईनच्या दृष्टिकोनातून अति जास्त जागा आहे बरं. काही 286 जागा होत्या वाटतं. आता आम्ही अभ्यास करत तर तेव्हा जागा किती निघत, 169, 324 अशा जागा निघत होत्या, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून MPSC ला. असं आहे बघा. इथे प्रश्न विचारला जातो, नंतर न्यायालयीन कामकाजात थेट प्रक्षेपणास परवानगी देण्यात आली आहे 26 सप्टेंबर 2018 पासून. म्हणजे न्यायालयीन कामकाज असताना प्रत्यक्ष आपण TV वर बघू शकतो. तुम्ही मागच्या वेळेस खटले चालू होते उद्धव साहेबांचे शिवसेनेचे शिंदेने घेतलेले, बरोबर ना. खटले चालू होते तेव्हा प्रत्यक्ष TV वर बातम्या म्हणजे प्रत्यक्ष प्रक्षेपण केलं जात होतं न्यायालयीन खटले. आणि हे पहिले नव्हतं, पण 27 सप्टेंबर 2018 रोजी पासून निर्णय घेण्यात आला की कामकाजाचे थेट प्रक्षेपणास परवानगी देण्यात आली आहे. बघा, न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिलेली आहे. म्हणजे सूर्यप्रकाश हाच खरा जंतुनाशक असतो ही टिप्पणी याबाबत सर्वोच्च न्यायालयाने जोडली आहे. असं आहे. थेट प्रक्षेपणाची पद्धत सर्वोच्च न्यायालयापासूनच सुरू झाली आहे. ठीक आहे. फक्त थेट प्रक्षेपणाची सुरुवात कधीपासून झाली आहे, प्रश्न कधी विचारला, तुम्ही वर्ष एक्झाम कधी दिली तर विचारला जाऊ शकतो 26 सप्टेंबर 2018. 18ही लक्षात राहिलं तरी बी भरपूर आहे. म्हणजे असं लक्षात ठेवा, तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये TV बसवली असं अशा किंवा कॅमेरा बसवला असं लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. तुम्हाला यावर कॅगवर प्रश्न विचारला जातो, कॅग संबंधीचा कलम किती आहे किंवा कॅगची नियुक्ती किती कोण करतं. कॅग भारताचा नियंत्रक आणि महालेखापाल, हे बघा हे कॅग आहे. बघा, भाग 5 मध्ये प्रकरण 5 मध्ये कलम 148 ते 151 मध्ये मी तुमचे कलम पाठ घेतलेले आहे, बरोबर ना. कॅग सांगितलेलं आहे. मग 148 नुसार बघा, कॅगची नियुक्ती कोण करतात, राष्ट्रपती करतात. तुम्हाला सर्व हे सांगितलंय मी, जे सर्व मोठे पद आहे, सर्व एकदम हाय लेवलचे, त्यांची नियुक्ती कोण करतं, राष्ट्रपतीच करतात. आणि हे पण तुम्हाला सांगितलंय, जे नियुक्ती करतात आणि ते सुद्धा काढून टाकू शकतात, बरोबर ना. असंही सांगितलेलं आहे बघा. आणि शपथ पण जे नियुक्ती करतील आणि शपथ पण कोण देतील, तेच देतात. कॅगला शपथ राष्ट्रपती देतात. बघा, कॅगचा कार्यकाल किती आहे, 6 वर्ष किंवा वयाचे 65 वर्षापर्यंत ते पदावर राहू शकतात. उदाहरणार्थ तुम्हाला सर एखादी कॅग आहे तो ते 64 वर्षाचे आहे, मग ते 6 वर्ष राहतील का, नाही. त्यांचं वय ते 1 वर्षासाठीच राहतील. वय 65 संपलं की ते पण गेले. वयाचे 65 वर्षापर्यंत पदावर राहू शकतात. पदच्युती बघा, कॅगची पदच्युती करणे व पद्धती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला ज्या पद्धतीने काढलं जातं न्यायाधीशाला, त्याच पद्धतीने कॅगला पदावरून काढू शकतात. आणि जे सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशांना जेवढं वेतन आहे, 2.5 लाख इतर न्यायाधीशांना वेतन असतं आणि सरन्यायाधीशाला 2,80,000 वेतन असतं, तेवढंच वेतन कोणाला सुद्धा आहे, कॅगला आहे. आणि वेतन पण कुठून दिलं जाईल बरं का, एकत्रित आणि संचित निधीतून वेतन दिलं जातं, लक्षात ठेवायचं आहे. कार्य काय आहे, मग कॅग आहे बघा, नियंत्रक आणि महालेखापाल आहे. महालेखापाल म्हणजे काय करेल बरं का, केंद्र आणि राज्याचे जमा खर्चाचे लेखे तपासेल, बरोबर खर्च झालेला आहे किंवा नाही. खर्च होताना काहीच नाही करत. मग कॅग एक काम करतो. आता उदाहरणार्थ हे 2024 हे वर्ष आहे, हे वर्ष कंप्लीट होऊन गेलं, नंतर कॅग हे जे लेखा आहे हे तपासतो. उदाहरणार्थ 100 कोटी रुपये इतका खर्च ठेवलेला होता आणि यांनी कधी 120 कोटी कधी खर्च कधी झाला असेल, अति जास्त कधी या लेखांमध्ये कधी खर्च कधी झाला असेल, तर मग कॅग म्हणतो 20 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे. भ्रष्टाचार
असा आहे. तो मुळात तो असा करत असतो. ह्यामुळेच ह्यामुळेच काँग्रेस गव्हर्नमेंट पडलेलं होतं. कॅगने अहवाल दिला होता 2013ला. काँग्रेसने 176 कोटी रुपयाचा समथिंग काहीतरी कोटी होते, मला आठवत नाही ते, इतक्या कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. हे असे लेख तपासून. कॅगचं काम काय? खर्च झाल्यानंतर चेक करणं. खर्च होताना कुठेच अडवणार नाही, तुम्हाला वाटेल तसा करा. खर्च झाल्यानंतर माझ्याकडे बघा बघा कॅगचा कार्यकाळ संपल्यानंतर ते केंद्र आणि राज्याच्या सरकारी नियंत्रणाखालील कोणत्याही पदावर काम करण्यास पात्र असणार नाही. कारण मोठं पद आहे कॅग, लेखन ते तपासतं, कारण त्यांना सर्व माहिती असतं, म्हणून कोणत्याही पदावर ते पात्र असत नाही. लक्षात ठेवायचं आहे. 150 नुसार केंद्र आणि राज्याच्या लेखांचे नमुना दिलेले आहे आणि कॅग यांना पुरवणी लेखा परीक्षणाचे आदेश देण्याचे अधिकार सुद्धा आहे. कॅग हे त्यांना लेखा परीक्षण अहवाल प्राप्त करून झाल्यापासून 60 दिवसाच्या आत लेखा परीक्षण अहवालावर टिप्पणी करू शकतात. कॅगला एकदा लेखा परीक्षण झाले, मग कॅग 60 दिवसाच्या आत सांगू शकतो, 2 महिन्याच्या आत, की ते असं झालं होतं, हे असं केलं होतं. सर आता आम्ही काय लक्षात ठेवायचं, हा प्रश्न आहे. कॅगचं कलम 148 ते 151 पर्यंत भाग 5 मध्ये येतात. कॅगची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती करतात. शपथ कोण देतात? राष्ट्रपती देतात. वेतन किती असते? 2,50,000 असते आणि एकत्रित आणि संचित निधीतून दिले जातात. कॅगचं काम काय आहे? केंद्र आणि राज्याचे जमा खर्चाचे लेखे तपासणे. दॅट्स ऑल. इतकं लक्षात ठेवा, सर्व एक्झामला कामच पडेल. समजलं? अशा पद्धतीने इतकं लक्षात ठेवायचं आहे. आता आपलं मूळ आता सर्व म्हणजे जे केंद्र होतं ते सर्व संपलेलं आहे. संसद झाली, लोकसभा झाली, राज्यसभा झाली, अजून कॅग संपलेला आहे, सर्वोच्च न्यायालय झाले, वरची सर्व बॉडी संपलेली आहे. त्याच पद्धतीने आता घटक राज्याचे कायदेमंडळ, नंतर विधानसभा, नंतर आपण लोकसभा झाली ना, ते झाल्यानंतर विधानसभा, त्याच पद्धतीने हे झाल्यानंतर विधान परिषद. बघा विधान परिषद झाल्यानंतर बघा काय तर मुख्यमंत्री असतील किंवा राज्यपाल. बघा विधानमंडळाच्या संपूर्ण घडामोडी ते झाल्यानंतर राज्यपाल, बरोबर ना, आपण राष्ट्रपती बघितलं, त्यानंतर आता राज्यपाल बघू. नंतर राज्यपाल झाल्यानंतर बघा राज्यपालाचे अधिकार, आपण राष्ट्रपतीचे अधिकार सर्व बघितलेले होते, ते सर्व जसं राष्ट्रपतीला होते त्याच पद्धतीने आहे. नंतर पंतप्रधान आणि त्याचे मंत्रिमंडळ बघितले होते, आता मुख्यमंत्री आणि त्याचे मंत्रिमंडळ. ते झाल्यानंतर महान्यायवादी बघितला होता, नंतर काय आहे महाधिवक्ता. ते झाल्यानंतर आपण सर्वोच्च न्यायालय बघितलं होतं, मग काय येईल उच्च न्यायालय. उच्च न्यायालय झाल्यानंतर जिल्हा न्यायालय आणि जिल्हा न्यायालय. बघा उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र हे आपण आत्ताच संपलेलं आहे, म्हणजे दुय्यम न्यायालय नंतर, आणि नंतर मग कुटुंब न्यायालय हे न्यायालयाचे, नंतर लघुवाद न्यायालय हे काही महत्वाचं नाही, नंतर संघ राज्य क्षेत्र. म्हणजे मग घटक राज्य झाल्यानंतर काही मग केंद्रशासित प्रदेश. समजलं? अशा पद्धतीने येईल. आता ते आहे, आता ते पटापट होईल, कारण का मी तुम्हाला सांगितलं होतं केंद्राला थोडा वेळ लागतो. केंद्राच्याच पद्धतीने असं हे करायचं असतं. अभ्यास तशाच पद्धतीने करावा लागतो मित्रांनो, त्यावेळेस तो लक्षात राहतो. आता माझं किती पाठ आहे आता तुम्ही बघत असतात, बरोबर, भरपूर डायरेक्ट ह्याच विषयाचं आणि सर्व विषयांचं तसंच आहे, कारण मी अभ्यास भरपूर करत होता. आता घटक राज्याचे कायदेमंडळ बघा, आपण केंद्राचे कायदेमंडळ बघितलेलं होतं, त्यामध्ये प्रकरण किती होतं? 5 होतं. आता हे प्रकरण किती आहे? 6 आहे. नाही सॉरी, भाग किती होते तेव्हा? 5 होतं. आता भाग किती आहे? 6 आहे. प्रकरण नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. नंतर यामध्ये कलम किती आहे? 168 ते 212. त्यामध्ये आपण कलम बघितले होते 79,
ते 123 पर्यंत. म्हणजे संसदेचं कलम सांगितलं होतं मी तुम्हाला 79, 80 राज्यसभेचं सांगितलं होतं आणि 81 लोकसभेचं सांगितलं होतं. 79, 80, 81 असे कलम सांगितले होते. आठवत असेल तुम्हाला तर चांगलंच आहे. बघा 168 नुसार काय आहे तर इकडे बी तसंच सांगितलं होतं. घटक राज्याच्या कायदेमंडळात कोण कोण असतं, केंद्राच्या कायदेमंडळात कोण कोण असतं सांगितलं होतं. या ठिकाणी राज्यपाल आहे, तिथे काय सांगितलं होतं, राष्ट्रपती. या ठिकाणी विधानसभा आहे, तिथे काय सांगितलं होतं, लोकसभा. इथे विधान परिषद आहे, तिथे काय सांगितलं होतं, राज्यसभा. बरोबर ना, फक्त शब्द बदलावलेला आहे. अशाच पद्धतीने अभ्यास करावा लागतो पॉलिटिचा. बघा कलम 168 घटक राज्याच्या कायदेमंडळात राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद यांचा समावेश होतो. कलम 168 बघा, विधानसभा हे विधिमंडळाचे कोणतं सभागृह आहे, कनिष्ठ आणि प्रथम सभागृह. तिथे लोकसभा हे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह होतं. बरोबर. तर विधान परिषद हे कसे आहे, वरिष्ठ आणि द्वितीय. तिथे राज्यसभा वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह होतं. 169 घटक राज्यात विधान परिषद असावी किंवा नसावी हे ठरवण्यासंबंधीचा अधिकार कोणाला दिलेला आहे, राज्याच्या विधानसभेत दिलेला आहे. नाही कधी असते विधान परिषद, काही फरक पडला नसता. हे कसं आहे, आता उदाहरणार्थ जे लोक पळतात, निवडून येत नाही, मग त्यांना कुठेतरी बसवायचं असतं. बरं, त्यांची नाराजी थोडी दूर करायची. हाय बा, दुसरं सभागृह आहे, तुम्हाला तिथे उभं करता आलं विधान परिषद मध्ये. पण हा राज्याचा खर्च वाढून जातो. असं आहे. काही राज्यांमध्ये फक्त मोजून 6 ते 7 राज्यांमध्ये विधान परिषद आहे, बाकीच्या राज्यांमध्ये नाही विधान परिषद. ते म्हणतात आम्ही कशाला खर्च वाढा, पडले तर घरी बसा 5 वर्ष. बरोबर. मी तुम्हाला ते पण सांगितलं की उपमुख्यमंत्री पद हे पदच नसतं. बरोबर ना, उल्लेखच नाही ना याचा. उपपंतप्रधान हे पदच नाही आहे, तरी पण ते खुश करण्यासाठी की हाय बो सांगतो ते पण उदाहरण. पण विधान परिषद असावी हे ठरवून, असावी किंवा नसावी हे ठरवण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे, विधानसभेला दिलेला आहे. भूतानची राज्यघटना लिहिण्यात आली होती मित्रांनो 2008 ला, 18 जुलै 2008 ला. बघा, लोकतांत्रिक राज्यघटना अंमलात आली आणि या देशात एक कुटुंब एक मत अशी पद्धत असून महिलांना आंशिक मतदानाचा अधिकार देण्यात आला. बघा, भारतामध्ये ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस मतदानाचा अधिकार दिला. आणि अजून पण बरेचसे देश असे महिलांना मतदानाचा अधिकार नाही, लोकांना पण नाही. आता एक कुटुंब एक मत हे असं केलं, उदाहरणार्थ या कुटुंबात कधी 5 जण कधी असेल तर एकच जण मत देईल. मग तिथून ते ठरवा, मग कोणाला मतदान, महिलेला मतदान करू द्यायचंय का पुरुषाला. बरोबर ना, म्हणून एक कुटुंब एक मत हे केलं. असं आहे. असो, विधानसभा पुढे आपण तिकडे लोकसभा बघितली होती. बघा, कलम 170 नुसार प्रत्येक घटक राज्यात विधानसभेची तरतूद करण्यात आली आहे. कलम किती सांगितलं, 170. विधानसभा हे कुठले सभागृह आहे, कनिष्ठ आणि प्रथम सभागृह आहे. विधान परिषदेची रचना 170(1) नुसार दिली आहे. आता विधान सभेमध्ये कमीत कमी किती सदस्य असू शकतात, 60. आणि जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात, 500. हे कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 सदस्य असू शकतात. लक्षात ठेवायचं आहे, जास्तीत 500 असू शकतात. त्याच पद्धतीने आपल्या घटक राज्यामध्ये किती दिलेले आहे आपण, 288 दिलेले आहे. बघा, अपवाद कधी सोडला या राज्यांचा, गोवा, मिझोराम, म्हणजे सिमिगो, मी असं लक्षात ठेवलं होतं, सिमिगो हे जे राज्य आहे, या राज्यांमध्ये फक्त किती आहे, सी मध्ये 32 आहे आणि मिगो मध्ये 40 आहे. अपवाद आहे हा. या राज्यात संसदेच्या विशेष कायद्याने विधानसभेची सदस्य संख्या किती आहे, 60 पेक्षा कमी आहे. मग तुम्हाला प्रश्न विचारला जातो, सर्वात कमी विधानसभेची संख्या कोणत्या राज्यामध्ये आहे, कुठल्यामध्ये आहे, सी मध्ये आहे. बरोबर ना, सिक्कीम मध्ये आहे किती, 32. कमीत कमी जास्तीत जास्त किती सदस्य संख्या असते, प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे, 60 ते 500. बघा,
दर 1,00,000 लोकसंख्यात एक सदस्य निवडून दिला जातो. दर 1,00,000 असं आहे, असं त्यांना नियम बनवला आहे. पण महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशमध्ये असं कधी राहिलं असतं तर मग किती सदस्य राहिले असते विचार करा. किती कोटी आहे आपली जी लोकसंख्या? 11 कोटी आहे त्या जनगणनेनुसार. मग तेव्हा 2011च्या आता तर किती वर्ष आले बघा, म्हणजे 1 कोटीला 10, बरोबर आहे का? 2 कोटीला 20, 3ला 10 कोटीला 100, 11 कोटीला नाही, 1 कोटीला 100. 1,00,000ला 1 म्हणता येईल ते, 10,00,000ला नाही. मग किती सदस्य राहिले असते बघा. दर 1,00,000 लोकसंख्येस एक सदस्य निवडून दिला जातो असं म्हणणं आहे, परंतु आपण असं काही करत नाही. आपली लोकसंख्या जास्त आहे, संख्या म्हणजे 100ला आपली 1,000 पर्यंत राहिली असते. मग 1,000 नाही, 1,100 राहिले असते उमेदवार. मग त्यांना बसायलाच जागा नसते, गल्ली बोळात उमेदवार राहिले असते, बरोबर ना? असं आहे बघा. अनुसूचित जाती जमातीचा आरक्षणाचा कालावधी जो आहे कलम 132 नुसार दिलेला आहे. आरक्षणाचा कालावधी मी तुम्हाला तिथे पण सांगितलेला होता. कुठे दिलेला आहे? राज्याच्या विधानसभांमध्ये. म्हणजे SC STचा कालावधी कितीने वाढवण्यात आलेला आहे? 10 वर्षाने वाढवण्यात आलेला आहे. 2030 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. आणि कलम 333 रद्द केलेला आहे. अँग्लो इंडियनचं होतं तिथे पण तसंच होतं, बरोबर ना? तेव्हा तिथे फक्त असं होतं, राष्ट्रपती राज्यसभेवर नाही, सॉरी, लोकसभेवर इथे 2 अँग्लो इंडियन सदस्यांची नियुक्ती करेल. तिथे असं होतं. इथे काय आहे? राज्यपाल विधानसभेवर एका अँग्लो इंडियन सदस्याची नियुक्ती करेल. असं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं 552 होतं, 550 आहे. आठवतंय का? 545 आहे, 543 झालेला आहे. तुम्हाला आठवत असेल तर चांगलंच आहे, नाही आठवत असेल तर वाचून घ्या, आणि नाही समजलं तर विचारा. बघा, ऑल इंडिया अँग्लो इंडियनचं काय करण्यात आलं आहे? आरक्षण रद्द करण्यात आलेलं आहे. कधी? 25 जानेवारी 2020ला. आणि हे SC STचं आरक्षण काय करण्यात आलेलं आहे? 2030 पर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. बघा, हे पण कलम आपलं झालेलं आहे. लोकसभा व राज्याच्या विधानसभा यांवरील अनुसूचित जाती जमातींना यांना आरक्षण तसेच अँग्लो इंडियन समाजात नामनिर्देशित प्रतिनिधित्वाची तरतूद प्रारंभापासून 70 वर्षांनी काही संपुष्टात येणार होती. परंतु किती घटना दुरुस्ती झाली सांगितलं मी तुम्हाला? 104वी घटना दुरुस्ती झाली, 126वे विधेयक झाले. तेव्हा महाराष्ट्रात 13व्या विधानसभेत 188 सदस्य संख्या आहे. त्यापैकी बघा, अनुसूचित जातीचे म्हणजे SCचे 288 पैकी खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. एकूण महाराष्ट्रामधले सदस्य संख्या किती विधानसभेची? मग त्यापैकी SCचे किती उमेदवार निवडणूक लढवतात? किती? 29. आणि STचे किती आहे? एकूण 25 आहे. दोघांची संख्या मोजून संख्या किती आहे? SC STचे आमदार 54 आमदार आहे. जवळजवळ 54 आमदार आहे. हा क्वेश्चन विचारलेला होता. महाराष्ट्रातली विधानसभेची सदस्य संख्या तुम्हाला खूप वेळा विचारला होता. सरळ सरळ तर खूप विचारतात हे क्वेश्चन. SC STची सदस्य संख्या पण विचारतात, एकूण पण विचारतात, सर्वात कमी पण विचारतात, असं आहे. नंतर सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ कोणता आहे? बघा, चिंचवड आहे पुण्यामधला. आणि सर्वात लहान बघा, वडाळा आहे मुंबई मधला, सर्वात लहान आहे तो. विधानसभा सदस्य बघा, उत्तर प्रदेश मध्ये सर्वात जास्त आहे. किती आहे? 404 आहे. महाराष्ट्रामध्ये बघा 288 आहे. पश्चिम बंगाल मध्ये 295 आहे. पश्चिम बंगाल मध्ये जास्त सदस्य आहे, 295. बिहार मध्ये बघा किती, तर 243 आहे. जम्मू काश्मीर मध्ये 114, दिल्ली मध्ये 70 आहे, आणि पॉंडिचेरी मध्ये 30 आहे. 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा आहे. पात्रता काय मी तुम्हाला सांगितली होती? पहिली पात्रता 100%
लोकसभेची पात्रता इतकंच वय पाहिजे होतं, बरोबर ना, वयाची 25 वर्ष कंप्लीट पाहिजे. आणि हेच पात्रता तिथे सुद्धा होती. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या लोकसभेचे सदस्य होण्यासाठी, तेच विधानसभेचे सदस्य होण्यासाठी पात्रता आहे. कलम 188 बघा, विधानसभा व विधान परिषद प्रत्येक सदस्यांना राज्यपालांकडून शपथ ग्रहण दिली जाते. तिथे आपण कलम किती बघितलं होतं? मी तुम्हाला 99 कलम सांगितलं होतं. लोकसभा राज्यसभा असं सांगितलं होतं आणि तिथे राष्ट्रपती सांगितले. फक्त शब्द बदलावलेले आहे, कर्म चेंज झालेले आहे. बरोबर, हे किती आहे? 188. 90 कलमांचा फरक आहे. बघा, कार्यकाळ तिथे पण हाच होता, तिथे पण हेच होतं. विधानसभेच्या परवानगी शिवाय सलग 60 दिवस हजर कधी राहिला, मी तुम्हाला उदाहरण पण दिलं होतं, बरोबर ना. 60 दिवसाच्या काळात बैठकांना अनुपस्थित कधी राहिला तर सदस्यत्व काय होतं? आपोआप रद्द होते, बरोबर. 60 दिवसाचा काळ मोजताना मग सभागृहाचे अधिवेशन संपले असेल, लागोपाठ 4 दिवस कधी तहकूब कधी सुट्टी असेल तर तो काळ धरला जात नाही, तिथून पुढे जातं. मग मी तुम्हाला उदाहरण दिलं. मग आमदार खासदार लोक काय करतात? 1-2 दिवस जाऊन बसतात तिथे आणि तिथून मग परत 60 दिवस चालू होतात. असं आहे. असं असं कोणीच होणार नाही. कोणालाच वाटत नाही आपलं पद घर राहिलं म्हणून पद जाईल, असं होतच नाही. आणि हे कसं आहे? परवानगी शिवाय म्हणताय, परवानगी तर घेतात. कसं आहे? कलम 174 बघा, विधानसभेचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यपालांना. तिकडे लोकसभेचे कोणाला होतात? राष्ट्रपतींना होतात. विधानसभेचे सभापती हे अधिवेशनाचे अध्यक्ष असतात, इथे फक्त लोकसभा टाकतात, बरोबर ना. 175 विधानसभेच्या प्रारंभी अभिभाषणाचा आणि संदेश पाठवण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यपालांना. तिथे लोकसभा टाका, राष्ट्रपती टाका, बरोबर. समजतंय का? कंपॅरिझन करत आहे आपण, ऑलरेडी आपलं हे झालेलं आहे, बरोबर ना. 174(2) बघा, राज्यपाल विधानसभा केव्हाही स्थगित करू शकतो, बरखास्त करू शकतो. तिथे फक्त राष्ट्रपती, लोकसभा, बरोबर. असंच आहे. गणसंख्या कोरम बघा, अधिवेशन सुरू होण्यासाठी एकूण किती कोरम लागते? 110. तिथे पण मी तुम्हाला ते सांगितलं होतं. म्हणजे कमीत कमी आपले 288 सदस्य आहे, तर आपल्याला अधिवेशन सुरू होण्यासाठी 110 कमीत कमी 28.8 म्हणजे 29 सदस्य तरी पाहिजे, तर आपलं अधिवेशन सुरू होईल. किंवा ते नाहीतर काय होईल, नाहीतर गणपूर्ती नाही कधी झाली तर विधानसभेचा अध्यक्ष ते काय करेल? तहकूब करून टाकेल. तिथे पण हेच सांगितलं होतं, आठवतंय का? कोरम बघा, कार्यकाळ किती सांगितला होता? तिथे पण हाच सांगितला होता. कलम 172 आहे, सर्वसाधारण कार्यकाल किती आहे? 5 वर्षाचा असतो. आणीबाणीच्या काळात संसद एकेवेळी जास्तीत जास्त किती वर्षापर्यंत वाढवू शकतो? 1 वर्षापर्यंत वाढवू शकतो. संपतात 6 महिन्याच्या आत निवडणुका घ्याव्या लागतात. तिथे पण हेच वाक्य होतं, बरोबर ना. बघा, विधानसभेचे पदाधिकारी, विधानसभाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधानसभेत निवडून आलेले सदस्य लवकरात लवकर एका सदस्याची अध्यक्ष म्हणून, एका सदस्याची उपाध्यक्ष म्हणून बैठकीत निवड करतात. तिकडे पण येत होतं, फक्त लोकसभा टाकायचं होतं. अध्यक्षाच्या अनुपस्थितीत कोण काम पाहिल? उपाध्यक्ष. आणि हे दोघही कधी या दोघांचा पदावधी किती असतो? विधानसभेच्या पदावधी इतका, म्हणजे किती? 5 वर्षाचा असतो, बरोबर आहे ना. जोपर्यंत लोकसभा किंवा राज्यसभा किंवा विधानसभा किंवा विधान परिषद जोपर्यंत आहे तोपर्यंत लक्षात ठेवायचं आहे. बघा, विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे पद रिक्त होणे 179 कलमामध्ये आहे. विधानसभेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे पद रिक्त होऊ शकते. केव्हा रिक्त होऊ शकते? विधानसभेचे सदस्यत्व संपुष्टात आल्यावर, राजीनामा दिल्यावर, पदच्युती केल्यावर रद्द होऊ शकते. इथे बघा, राजीनामा हे विधानसभेचे अध्यक्ष कोणाकडे देतात? उपाध्यक्षाकडे देतात. आणि उपाध्यक्ष कोणाकडे देतात? अध्यक्षांकडे देतात. तिकडे लोकसभेचे अध्यक्ष कोणाकडे जातात? उपाध्यक्षाकडे देतात. उपाध्यक्ष कोणाकडे देतात? अध्यक्षांकडे देतात.
सांगितलं होतं ना रे मित्रांनो, आठवतंय का नाही? आत्ताच झालंय बारे, दोन तीनच दिवसापूर्वी. आठवलं पाहिजे पद्धतच्युती, कारण ते माझाही कॉन्फिडन्स वाढेल की तुम्हाला आठवतंय म्हणून. बरोबर आहे ना गुणेश? गुणेश म्हणत असेल सरांना माझं नावच नाही घेतलं. बघा, विधानसभेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांना मुदतीपूर्वी पदावरून दूर करायचे असल्यास विधानसभेच्या त्यावेळच्या सर्व सदस्यांनी बहुमताने ठराव संमत करावा लागतो, आणि असं काही होत नाही आणि ते काही पदावरून दूर होत नाही, तुम्हालाही माहिती आहे. आणि तसं करायचं असलं बहुमताने ठराव संमत करा. ते करायच्या पहिले नोटीस किती दिवसांच्या आत द्या? 14 दिवसांचे, किमान 14 दिवसांचे संबंधित नोटीस देणं गरजेचं आहे. बरोबर ना? मग ते कोणीही असो, 14 दिवसाचे. मी तुम्हाला सांगितलं, राष्ट्रपती असो, उपराष्ट्रपती असो, लोकसभा अध्यक्ष असो, विधानसभा अध्यक्ष असो, विधान परिषद अध्यक्ष असो, सर्वांना किती दिवसाच्या आत नोटीस द्यावी लागते? 14 दिवसाच्या आत. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे 2 आठवडे पकडले. विधानसभा जेव्हा जेव्हा विसर्जित होईल तेव्हा तेव्हा विसर्जनानंतर पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्या सभेच्या लगतपूर्वीच्या विधानसभा अध्यक्ष पदावर कायम राहतो. ते पण मी तुम्हाला तसंच सांगितलं होतं. विसर्जित बी झाली तर जो मागचा अध्यक्ष आहे तो नवीन अध्यक्ष येत नाही तोपर्यंत तो काय राहतो? कायम राहतो. मग हा कायम राहिल्यानंतर पहिलं अधिवेशन होतं आणि सर्वात ज्येष्ठ जो सदस्य आहे त्याचा हंगामी अध्यक्ष म्हणून निवड होते. नंतर एकाची मग पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून निवड येते. ते ठरवतील तो. असं आहे. तिकडे बी तसंच होतं. बघा, अधिकार आणि कार्य काय काय? विधानसभा मांडण्यात येणाऱ्या प्रस्तावाला संमती देणे. तिथे पण तेच होतं. लोकसभेचे अधिकार, लोकसभेच्या सभापतीचे अधिकार व कार्य. तिथे विधानसभेच्या सभापतीचे अधिकार आणि कार्य. विधानसभेत मांडण्यात येणाऱ्या प्रस्तावाला संमती देणे. विधेयकावर समान मत पडल्यास निर्णायक मत देणे. एखादे विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही हे काय करणे? हे तपासणे किंवा पाहणे. बघा, विधानसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणे. तेच आहे. कळतंय का तुम्हाला आपलं काय चालू इथं? समजतंय? लिंक समजतंय ना? हा, समजलं पाहिजे. बघा, विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत त्यांचे कार्य पार पाडणे. आता बघा, विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त असताना विधान परिषदेचे उपाध्यक्ष हे अध्यक्ष म्हणून कार्य करतील. तुम्हाला सांगितलं, तिथे बी तेच सांगितलं होतं. उपाध्यक्ष हे देखील रिक्त कधी असेल तर राज्यपाल ज्याला नियुक्ती करतील असा विधानसभेचा एखादी सदस्य अध्यक्ष म्हणून काम करतील. तिथे असं सांगितलं, लोकसभा टाकलं होतं आणि तिथे काय टाकलं होतं? राष्ट्रपती टाकलं. आठवतंय? बरोबर, आठवायला पाहिजे. कलम 182. बघा, विधानसभेच्या कोणत्याही बैठकीवेळी बैठक चालू आहे, अध्यक्ष अनुपस्थितीत आहे, मग उपाध्यक्ष बैठकीमध्ये उपाध्यक्ष देखील अनुपस्थित आहे. नंतर विधान परिषदेच्या कार्यपद्धती नियमांद्वारे निश्चित केली जाईल अशी व्यक्ती देखील अनुपस्थित नसल्यास विधानसभा ठरवतील अशी व्यक्ती. मग ह्या तिन्ही पण गैरहजर आहे, मग विधानसभा ठरवते आजच्या दिवस तू अध्यक्ष बन, बैठक पुरतं, मग ते अध्यक्ष बनून जा. अशा पद्धतीने बघा, 186. विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांना संविधानाच्या 2ऱ्या अनुसूचीप्रमाणे वेतन आणि भत्ते दिले जाते. मग संविधानाच्या 2ऱ्या अनुसूचीत काय दिलेलं आहे? वेतन आणि भत्ते. बरोबर आहे ना? मी तुम्हाला सांगितलं होतं. मग तिथे वेतन भत्ते कोणाकोणाचे आहे? मग लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, विधानसभा, विधान परिषद, सर्वोच्च न्यायालय, कॅग, महाधिवक्ता, महान्यायवादी, सर्वांचे वेतन भत्ते दिले. आमदार, खासदार. बरोबर आहे ना? 2री अनुसूची ते लक्षात ठेवायचं आहे. विधानसभेचे अधिकार, कलम 198. बघा, राज्याचे अर्थविधेयक प्रथम कुठे मांडावे लागते? बरोबर ना? विधानसभेत मांडावे लागते. तिथे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. किती कलम सांगितलं तिथे? कलम 108. धनविधेयक सांगितलेलं. धनविधेयक
अर्थविधेयकाची व्याख्या सांगितली. बघा, अर्थविधेयक विधानसभेत मंजूर झाल्यानंतर ते कोणाकडे जाते? विधान परिषदेकडे जाते. तिथे मी तुम्हाला राज्यसभेकडे जाते सांगितलं. विधान परिषदेने विधेयकात जास्तीत जास्त किती दिवसाच्या आत मंजुरी देणे आवश्यक आहे? 14 दिवसाच्या आत मंजुरी देणे आवश्यक आहे. तिथे पण तेच सांगितलं. विधान परिषद 14 दिवसात हे विधेयक मंजूर नाही केल्यास विधानसभेच्या संमतीमुळे ते दोन्ही सभागृहात संमत झाले आहे असे मानले जाते. म्हणजे विधान परिषद मंजुरी देऊ किंवा नको देऊ तरी पण 14 दिवस झाले की ते म्हणतात विधान परिषदेनं संमती दिलेली आहे. अर्थविधेयकाच्या बाबतीत त्यांना काही अधिकार नाही. लक्षात ठेवायचं आहे. 197 धनविधेयक वगळता अन्य विधेयक प्रथम कुठल्याही सभागृहात मांडू शकतात. बघा, प्रथम विधानसभेत मांडल्यास ती मंजूर करून विधान परिषदेकडे जातात. विधान परिषद 3 महिन्याच्या आत मंजूर करू शकते अथवा नामंजूर करू शकते. विधान परिषदेस परत पाठवते. त्यांना वाटलं तर मंजूर करते, नाही तर नामंजूर करते. विधान परिषदेमध्ये परत पाठवते. नामंजूर केलेली विधेयके दुरुस्तीशी विधानसभेकडून पुन्हा विधान परिषदेकडे मंजुरीसाठी पाठवली जातात. यावेळी विधान परिषदेने हे विधेयक 1 महिन्याच्या आत मंजुरी करावी लागतात. बाकीची विधेयके कधी असली पहिल्यांदा 3 महिने त्यांनी तंगोट ठेवतं, परत ते नामंजूर करते किंवा परत पाठवते. आणि ते परत पाठवल्यानंतर परत विधानसभेने कधी पाठवलं 1 महिन्याच्या आत विधान परिषदेला ते मंजूर करावीच लागतात. अन्यथा जशीच्या तशी मंजूर झाली आहे असे मानले जाते. लक्षातच ठेवायचं आहे. कंबाईनला प्रश्न विचारला जातो. बघा, विधान परिषद प्रथम मांडून मंजूर केलेले विधेयक विधान परिषद मंजुरीसाठी पाठवली जातात. विधानसभेने विधेयक नामंजूर केल्यास ते नामंजूर होतात. पहिल्यांदा एखादे विधेयक कधी विधान परिषदेत मांडलं, मग ते विधान परिषदाने मंजूर केलं, आणि विधानसभेत कधी गेलं तर विधानसभेने त्या नामंजूर कधी केलं तर त्या नामंजूर होऊन जाते. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे कमी अधिकार आहे विधान परिषदेला. महत्वाचे, राज्य विधिमंडळाची संयुक्त बैठक बोलवण्यात संविधानाची तरतूद नाही. इथे कसं होतं, संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार होता ना. संयुक्त बैठक आपण बघितलेली होती. 108 नुसार संयुक्त बैठक बघितली होती आपण. राष्ट्रपती बोलवू शकतात. इथे विधानसभा विधान परिषदेची संयुक्त बैठक बोलवू शकत नाही. म्हणजे संविधानात तरतूद नाही. लक्षात ठेवायचं आहे. आता विधानसभा तुम्ही वाचून घ्यायचं आहे, नंतर आपण विधान परिषद बघू. थोडं वाचा, म्हणजे तुम्हाला ते लिंक लागेल. कारण मी तुम्हाला तिकडे इकडे तिकडे इकडे असं सांगितलेलं आहे, त्यामुळे तुम्ही वाचा. मी ते याच्यामुळे सांगितलं तुमची परत रिव्हिजन झाली पाहिजे. तुम्ही नाही बोलले तर नाही सांगत आता. तोपर्यंत आपली ती टेकची लाईन लावतो. त्याच्यावर नजर मारा पटकन. झालं. त्यांची राज्यघटना 2008 ला स्वीकारली. एक कुटुंब एक मत असंही दिलं. विधानसभा मी तोपर्यंत आलो विचारून त्यांना जराऊ झाली का. कोपऱ्यावरचं पण वाचा, त्यावर पण प्रश्न विचारला जाईल. हो सर, एकांत आहे टेस्ट त्यांना झेरॉक्स काढायला सांगितलं त्या पाच.
काढलं का? हा काढलं. तिची उत्तरपत्रिका नाही काढली का? हा आन्सर की लागेल ना, कारण त्यांना आन्सर की द्यावी लागेल. हा देऊ. पहिल्यांदा सॉल्व करायला ते, नंतर आन्सर की देऊ. हे पाचच काढा, पाचच आहे. हा हा देऊन टाकू या एक सॉल्व झालं. अच्छा नाही, त्याने एक काम करा, मी त्यांना पुन्हा करून दे असं करा, म्हणजे पेपर बी चेक होऊन जाईल, तिथले मार्कही समजून आणि आपले पण चेक होऊन जाते. ना एकच दे जा मग. वाचलं का मित्रांनो? चालला का मित्रा? काय यार, मला लागत नाही, तुला काय लागते? एकला जातोय का दोनला? एकला म्हणतोय तो. पटापट नजर फिरवा, लगेच टेस्ट देतो मी. 50 क्वेश्चन आहे, 45 मिनटं, 15 मिनटं चेकिंगला, 1 तास, नंतर आपलं मग चालू. ते पटापट होईल आता पुढचं, काहीच नाही, त्यालाच टाइम लागतो. हां 4-5 दिवसात येईल, छापवूनच येईल डायरेक्ट. पुढच्या आठवड्यात येईल. नजर मारायची, पटापट नजर मारायची, हे पण पाठ करायचं, हे सुद्धा विचारतात. सर्वात जास्त विधानसभेचे सदस्य कुठल्या राज्यामध्ये आहे आणि किती आहे, सरळ सेवेला प्रश्न विचारले जातात. उत्तर प्रदेशमध्ये 404 सदस्य आहे, अशा पद्धतीने. सर्व कलम, एक कलम ते 395 कलमापर्यंत. हे पण मी बसवणार होता, त्यामध्ये परिशिष्टे, भाग, पण नाही बसत, इतकं नाही बसत, कारण कलम एकदम डिटेल म्हणलेलं आहे. कारण ग्रामपंचायतीचे ते कलम आहे ना, ABCDEFGHO, ते पण अख्खे टाकलेले, सर्व डिटेल टाकलेले. 243 झेडची अशा पद्धतीने, ZB, ZA, म्हणजे तुम्ही जे ग्रामपंचायतीत करता, ग्रामपंचायत, नगर परिषद, 92-93 घटना दुरुस्ती, बरोबर, ते सुद्धा आहे. काय 188 ना, हे 99 कलम आहे. राज्यपाल शपथ देतात, इकडे राष्ट्रपती शपथ देतात.
सर्व आमदारांना इकडे खासदारांना शपथ देतो. येत आहे का तुम्ही 1 नंबर वरून? मग पेपर देतो तुम्हाला. 45 मिनिटं पेपर घेऊ आपण. नंतर हे वाचू 15 मिनिटं, तुम्हाला उत्तर सांगेल आणि थोडं डिस्कशन घेईल. नंतर परत शिकवू म्हणजे प्रॉपरली लागेल. या मग पटकन. ज्याला वाटेल त्याने जा, जबरदस्ती नाही. मी सांगितलं म्हणून जा. थोडं दूर दूर बसा. ज्यांना जागा नाही, भरपूर विद्यार्थी आलेले आहे. ज्यांना जागा नाही ते खुर्च्यांवर बसा. प्रत्येक बेंचवर 2-2, 3-3 बसायचं आहे. गडबड करायची नाही. टेस्ट आहे आपली. काही दिवसात, येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमची चेकिंगला येणार आहे. काल पण तुम्हाला सरांनी सांगितलंय, बरोबर आहे का नाही? चेकिंगला येतील म्हणून. येईलच तुम्हाला कॉल 1-2 दिवसामध्ये. शेवटून व्यवस्थित बसायचं आहे, गडबड करायची नाही. शेवटच्या बेंचेसवर. थोडे सुटसुटीत बसायचं आहे. जवळ बसू नका. एका बेंच इकडे सरक मित्रा, कोपऱ्याला. तू वेगळ्याच बेंचवर बसते का? बसून घे, वेगळ्याच बेंचवर बस. हा जागा नाही. काही जण खुर्च्या घ्या, या समोरच्या खुर्च्या घ्या. तुला जागा आहे का? तू ते मोठी खुर्ची घे. हे बघा, टेस्ट आहे, टेस्ट. मराठीची टेस्ट देतोय बघा मित्रांनो. मराठीची टेस्ट आहे. सर्वांना टेस्ट देत आहे. एक लाईनीत एक जण वाटून द्या. पंचेचाळीस मिनिटं टेस्ट होणार आहे तुमची सर्वांची. आणि 50 क्वेश्चन काढलेले आहे. टेस्ट अपूर्ण पडल्या तर परत मागा. तरी पण 100 प्रिंट काढलेले आहे. बाकी वापस मागू शकतात. झालं का? तुमच्याचकडे राहील ना, हे वापस द्या मला. क्वेश्चन पेपर तुमच्याचकडे राहणार आहे. क्वेश्चन पेपर घेऊन काय करू मी? 11:15 वाजलेले आहे. 12 पर्यंत पेपर सोडवायचा आहे. 45 मिनिटं बरोबर. नंतर 12:15 पर्यंत आपण मग डिस्कशन घेऊ. नंतर ते झाल्यानंतर आपण आपलं पॉलिटी चालू करणार आहे. सर्वात जास्त शब्द धनवर भर दिलेला आहे.
नंबरचा प्रश्न आहे, धारापुडी यावर अधोरेखित करायचंय खालती, म्हणजे लाईन मारायची. 16 नंबरच्या प्रश्नाला हा सुंदर पेपर आहे. प्रश्न कठीण आहे पण सुंदर आहे पेपर. थंडी वाजत असेल तर एसी बंद करू का? तुम्हाला थंडी वाजते का?